शिवसेना आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. संजयजी, साधारणतः आपण पाहतोय की अधिवेशन सुरू झालेलं आहे. यामध्ये चर्चेला येताना मुद्दा पाहायला मिळतोय तो म्हणजे वेगळ्या विदर्भाची चर्चा सध्या पाहायला मिळते. काय सांगायचं? अधिवेशनात अशी काही चर्चा झाली नाही. चर्चा ही संपूर्ण उठलेली आहे. बाहेर आहे, अधिवेशनामध्ये चर्चा झालेली नाही. आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिका होती अखंड महाराष्ट्राची, त्या भूमिकेवर आम्ही लोक ठाम आहोत. मी एक आमदार विदर्भाचा, पश्चिम विदर्भाचा म्हणून मला खात्री आहे की अखंड महाराष्ट्रामध्ये आमचा विकास होईल. वेगळा विदर्भ करून आमचा विकास होऊ शकत नाही. वेगळ्या विदर्भाकडून विकास होऊ शकत नाही असं तुम्ही म्हणतात. मग चर्चा जी होते या सगळ्याकडे आता या विनाकारणच्या चर्चेला काय अर्थ आहे? बाहेर चर्चा, कोणी बाहेर काही चर्चा करेल, सभागृहामध्ये काही चर्चा झाली असेल तर मी निश्चितपणे बोलेन, पण बाहेर कोणी काही चर्चा केली त्याला काय अर्थ आहे? सर, ज्या प्रकारे तुमचे आमदार आहेत, अगोदर संजय शिरसाट झाले, मग आता महेंद्र दळवी झाले, व्हिडिओ काढले जात आहेत, पैशांच्या बॅगा दाखवल्या जात आहेत. सगळं फेक आणि फेक आहे. एआय ज्या पद्धतीने व्हिडिओ करते तसे व्हिडिओ आहेत, याच्यामध्ये काही तथ्य नाही आहेत. आणि हे याच्यामध्ये जेवढी काय आता त्यात काही निष्पन्न पण झाले नाहीये. तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्याच आमदारांना, शिवसेनेच्या आमदारांना टार्गेट केलं जात आहे? महायुतीतील कोणी टार्गेट करताय का विरोधक टार्गेट करतायत का महायुती त्यांना सपोर्ट करते? ज्यांच्यातनं आम्ही बाहेर पडलो तेच आम्हाला टार्गेट करतात, कारण त्यांना आमचे एवढे आलेले आमदार ते सहन होत नाही. त्यांच्यासमोर झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता झालेले DCM ते सहन होत नाही. त्याच्यामुळे त्यांचाच हा धंदा अंमलबजावणी करत असतो. पहिलं वक्तव्य येतं 22 आमदारांचं आणि त्यानंतर वक्तव्य येतं कडीपत्त्यासारखं बाजूला काढलं जाईल. काय सांगता? एकही आमदार आमचा कुठे जात नाही. आम्ही हे सगळे एका जीवाचे आहोत, एका विचाराचे आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आम्ही पाठीशी आहोत. याला जोडून असं कडीपत्त्यासारखं बाजूला काढलं जाईल असं सुद्धा काही म्हणत आहेत. काय सांगाल? असं काही नाही हो. शिवसेना भाजपा युती म्हणून आम्ही महाराष्ट्रात काम करतोय. समन्वयाने आमचे नेते काम करतात, त्यामुळे काही वेगळं होण्याचा काही विषय समन्वय म्हणतात. मात्र रायगडमध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला महेंद्र दळवींचा, तुमचेच मित्र असलेल्या आमदारांनी थेटपणे राष्ट्रवादीच्या खासदारांवरती आरोप केला की त्यांनीच व्हिडिओ दिला. मग सर्व काही अलबेल आहे का? 288 मतदारसंघामध्ये 2-4 ठिकाणी काय असं काही घडत असेल तर ते वैयक्तिक आहे. ते काही त्याचा काही परिणाम आमच्या वरच्या लेवलवर होत नाही.